नमस्कार. संवादच्या आजच्या आपल्या कार्यक्रमामध्ये डॉक्टर प्रकाश कोठारी, सेक्सॉलॉजिस्ट ऑफ एशिया असं ज्यांना गौरव करण्यात आलेला आहे आणि वात्स्यायन असं म्हटलं जातं त्यांना, आधुनिक वात्स्यायन, त्यांच्याशी जो काल आपण संवाद साधत होतो तो आज पुढे चालू ठेवणार आहोत. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. काल आपण शेवट करताना हस्तमैथुनाबद्दल तुम्ही बोलत होता आणि त्याच्याबद्दल प्रचंड गैरसमज, अपसमज आणि त्यामुळे संपूर्ण आयुष्य, करिअर, माणसाचं शहाणपणा आणि कॉन्सन्ट्रेशन म्हणजे एकाग्रता नष्ट झाल्याची खूप उदाहरणं आपल्या आजूबाजूला दिसतात. तर वन्स अँड फॉर ऑल तुम्ही याबद्दल बोलावं असं मी तुम्हाला विनंती करतो की हस्तमैथुनाबद्दल. कारण अनेक समाजामध्ये धार्मिक जे गुरु आहेत आणि धार्मिक आपल्या चालीरीती त्याच्यामध्ये असं लिहिलेलं असतं की ते हस्तमैथुन हे माणसाच्या संपूर्ण शक्तिपाताला, ऱ्हासाला कारणीभूत आहे. कारण वीर्याचा एक थेंब हा अनेक हाडं, रक्त आणि अनेक गोष्टींपासून बनलेला असतो आणि तो वेस्ट करणं हे भयानक. म्हणजे आपल्याकडे मराठीत तर पुस्तकं सुद्धा आलेली आहेत की वीर्यनाश म्हणजे मृत्यू आणि ब्रह्मचर्य हे जीवन. अर्थात अत्र्यांनी तेव्हा त्याला फोडला ही गोष्ट वेगळी, पण अशी आलेली आहेत आणि त्याचा लोकांवर खूप प्रभाव असतो. तर त्याच्यावर सायन्स, आपलं खरोखरचं जे पूर्व संचित आहे ऋषीमुनी, ते काय म्हणतात? एक ह्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखला देणार. मी तुम्हाला एक प्रश्न विचारू, संभोगशून कमजोरी येते काय? नाही. बरोबर आहे. इंद्रिय जे क्रिया संभोग वेळा योनी मार्गात करतात तेज प्रक्रिया इंद्रिय हस्तमैथुन वेळा मुठ्ठीमध्ये करतात. म्हणून तुम्हाला हिंदी येत असेल तर मी मराठी जल्दी शिकवून शकणार, कारण की लिपी एक आहे. पण तुम्ही म्हणा डॉक्टर साहेब मी जास्त केला म्हणून काय? मी 1 तास वार्ता केली आणि तुम्ही 4 तास वार्ता केली, त्याचे म्हणणे असं की माझी जबान चांगली राहणार आणि तुमची जीभ कमजोर होऊन जाणार नाही. तुम्ही जीभसाठी नाही विचारतात पण इंद्रियसाठी विचारणार. कारण लहानपणापासून कानाला हात लावला, नाक्याला हात लावला, तोंडाला हात लावला, कोण नाही म्हणणार, काय नाही म्हणणार. पण लघवीच्या जागावर हात लागला सगळा अरे असं वाईट करते का म्हणून ते दिवसापासून आपल्या डोक्यात असा ठरवलेला आहे की हे काय खास गोष्टी आहे आणि त्याच्यामध्ये काय पण येते ते खास येते. जास्ती बोलल्यामुळे जीभ कमजोर नाही होते आणि चूप राहिल्यामुळे जीभ बलवान होत नाही. इंद्रियमध्ये पण तसा. तुम्ही म्हणणार डॉक्टर जीभ आणि इंद्रियचा संबंध काय? जीभ मध्ये पण रक्ताचा प्रवाह जास्त आहे, इंद्रिय मध्ये पण रक्ताचा प्रवाह जास्त आहे. जीभ मध्ये हाड नाही, इंद्रिय मध्ये पण हाड नाही. तदुपरांत चरक संहितामध्ये, आयुर्वेदामध्ये कुठच्याही पुराणा ग्रंथ मध्ये हस्तमैथुन वाईट आहे असा लिहिलेला नाही. ऋषी वात्स्यायन ऐका, बाकी जे सगळे आहे ते आचार्य आहे. ऋषीचा इल्काब, ऋषीची पदवी नुसती वात्स्यायनने दिलेली आहे, नुसती वात्स्यायनला दिलेली आहे. ऋषी म्हणून त्याची वाणी भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ मध्ये कायम आहे, कायम राहणार, सत्य राहणार. कामसूत्र मध्ये कुठे हस्तमैथुन वाईट आहे तसा नाही लिहिलेला आहे, त्याचा उल्लेख दिलेला आहे. चरक संहितामध्ये केव्हा असा नाही लिहिलेला आहे. हस्तमैथुन एक आदर्श प्रक्रिया आहे. हस्तमैथुन सून तुम्ही अनिच्छनीय गर्भावस्था आणि गरमी परमाची बिमारीसून दूर राहू शकता. आणि हस्तमैथुनला तुम्ही जास्ती दबायची कोशिश केली तर समाजमध्ये बलात्कारची संख्या चिकार वाहून जाणार आणि मानसिक विकृती पण वाढेल. मानसिक विकृती वाढणारच. कारण काय, तुम्ही कुठची वस्तूला सप्रेस करायला गेला तर प्रॉब्लेम उभा होणारच. हस्तमैथुन हस्तदोष नाही, एक मैथुनचा प्रकार आहे. आपण समजले, एक मैथुनचा प्रकार आहे. 3-4 प्रकारचे मैथुन दाखवलेले आहे. एक मैथुन म्हणून संभोग, दुसरा हस्तमैथुन म्हणून हस्ताचे संभोग, स्वप्न मैथुन स्वप्नाचे संभोग आणि निंद्रा मैथुन मधून निंद्रामध्ये संभोग. वैद्य बापालाल मशहूर वैद्य होते गुजरातचे, त्यांनी लिहिलेला आहे हस्तमैथुन एक आदत आहे, बिमारी नाही.
बिमारी नाही म्हणून त्याचा इलाज नाही. हम्म. एक नॉर्मल प्रक्रिया आहे. एनिमल्स करतात, पुरुष करतात, स्त्री करतात, त्याच्यामध्ये काही वाईटपणा नाही, त्याच्यामध्ये काही कमजोरी येत नाही. हम्म. हस्तमैथून अशी प्रक्रिया आहे, इट इज हेल्दी. यू आर हॅव्हिंग सेक्स विथ समवन हुम यू लव्ह. आता इथे दुसरा एक प्रश्न मी तुम्हाला विचारतो, एकदम म्हणजे ज्या नाही, ऋषी मी समजलो की तुम्ही वीर्य बद्दल म्हणला की वीर्य वाहून झालं तर काय. मी कळून शकतो तुमचा हे प्रश्न म्हणून तुम्ही सुरुवातामध्ये सांगितला. एक बिंदू वीर्य बराबर 100 थेंब रक्त आणि 1 थेंब रक्त बराबर इतका जेवण, ते चुकीची गोष्ट आहे. रक्ताच्या आणि वीर्याचा काही संबंध नाही. हे 24 तास बनतात. तुम्ही नाही काढणार तर आपोआप निघून जाणार. एक पाणीचा ग्लास आहे, आणखीन पाणी भरणार तर काय होणार? वाहून जाणार. तुम्ही मैथून नाही करणार, हस्तमैथून नाही करणार, स्वप्न मैथून की निंद्रा मैथून द्वारा बाहेर येऊन जाणार. म्हणून हे बिमारी नाही, म्हणून इलाज नाही. तुम्ही लघवी किती वेळ रोखू शकतात? 1 तास, 1 दिवस, 1 आठवडिया, त्याचे जास्त तर नाही ना. हे पण कोण रोखून नाही शकणार. म्हणून तुम्ही सांगितलं डॉक्टर साहेब ब्रह्मचर्य. ब्रह्मचर्याचा मतलब लोकांनी विकृत करून टाकलेला आहे. ब्रह्मचर्याचा मतलब आहे ब्रह्म मानी आत्मा आणि चर्य म्हणून शोध. आत्माची शोध हे ब्रह्मचर्याचा मिनिंग आहे. ब्रह्मचर्य म्हणून वीर्य पकडून बसा असा कुठेही नाही लिहिलेला आहे. आता इथे दुसरं एक तुमचं महत्वाचं म्हणजे ऋषी वात्स्यायनाचा मूळ गाव आणि सगळं मूळ तुम्ही शोधून काढलं. त्यासाठी तुमचा खास गौरव करण्यात आलेला आहे. जी साहेब. त्याचं ओरिजिन काय होतं वात्स्यायन? मी आणि माझा मुलं डॉक्टर रवी कोठारी, ते आयुर्वेदिक फिजिशियन आहे. ते आम्ही लोक रिसर्च करत होता की वात्स्यायन कुठेच आहे. दुसऱ्या लोकांनी इतिहासकारांनी त्याच्या सांगितलं की बाबा वात्स्यायन वॉज बॉर्न 600 BC सून 600 AD. मुल्कराज आनंद सूद बर्टनने हे दिला होता. 1200 वर्षाचे पिरियड. रिचर्ड बर्टन. हा, रिचर्ड बर्टन. आम्ही लोकांनी सिद्ध केला की ते 351 AD सून 375 AD मध्येच त्यांनी हे ग्रंथ लिहिलेला आहे. काही लोक म्हणाले ते उज्जैनचे होते, कोण म्हणाले बनारसचे होते. आमच्याकडे सगळी प्रूफ्स आहे, हिस्टॉरिकल एव्हिडन्स आहे. सिक्का माने न्यूमेस्मेटिक एव्हिडन्स, लिटररी एव्हिडन्स आणि आर्किओलॉजिकल एव्हिडन्स आम्ही प्रूव्ह केला की वात्स्यायन गुजरात मध्ये नगरक नावाचा गाव आहे, आज त्याला नगरा म्हणतात, तिकडे राहत होता. ते खंभातून 3.5 किलोमीटर दूर आहे. जिल्हा गुजरात, साऊथ गुजरात मध्ये. आणि आम्ही त्याचे सगळे चित्र वगैरे आणि सगळी फिल्म वगैरे काढून आलेले आहे. and this was our new discovery. On this I was awarded the World Association for Sexology's gold medal. डॉक्टर, पुढे जाण्याअगोदर एक ब्रेक घेऊया. देखो हैप्पी बर्थडे पप्पी. समाजामध्ये भीती वाटावी अशा गोष्ट जी कोणती असेल तर ते म्हणजे सेक्स टॉनिक्सची सर्वत्र होत असणारी जाहिरात. की प्रत्येकाला असं वाटतं की आपण खूप जबरदस्त शक्ती असावी आणि त्याच्यासाठी टॉनिक्स आपल्याकडे पानभर जाहिराती दिसतात. तर खरोखर जगामध्ये अशा टॉनिकचं काही स्थान आहे का माणसाच्या आयुष्यामध्ये? सेक्स टॉनिक्स 3 प्रकारांनी काम करतात. पहिलं त्याच्यासाठी तुमची 1 मिनिट मी घेणार की माणूसला चेंजेस कसा होतात. विचारसून, वाणीसून, कर्तव्यसून हात लावला, दिमाग मध्ये सेक्स सेंटर आहे. ते उत्तेजित झाले तर निरोप खाली जातात. निरोप बरोबर गेले तर रक्ताचा प्रवाह होतात आणि इंद्रिय मध्ये टाटरपणा येतो. बरोबर आहे. निरोप कमी पडला तर टाटरपणा नाही आणणार. हातपेक्षा जास्त पडला तर लगेच पाणी सुटून जाणार. आता सेक्स टॉनिक्स कसं काम करतात? ते ऑल्टर द मेंटल स्टेट. त्याच्यामध्ये अल्कोहोल आहे, चरस आहे, गांजा आहे, कॉफीन वगैरे. पण त्याच्यामध्ये काय होतात, अल्कोहोल थोडा घेतला तर तुमची फिकर चिंता कमी होऊन जाणार. पण जरा जास्ती घेतला तर टाटरपणा
येणार नाही. आणि अल्कोहोल एक पॉइझन आहे सेक्ससाठी. शेक्सपियरनी अगदी चांगला लिहिलेला आहे, दॅट इट प्रोवोक्स द डिझायर बट टेक्स अवे द परफॉर्मन्स. म्हणून कामेच्छा जागृत करतात, पण कामानंद ते घेऊन टाकतात, कामशक्ती खलास करून टाकतात. दुसरं आहे ते रक्ताचा प्रवाह वाढवतात, योहिम्बेन. तिसरी आहे स्पॅनिश फ्लाय. ते एक इन्सेक्ट आहे, माखी आहे. ते त्याच्या पावडर तुम्ही ड्रिंक मध्ये घेऊन घेतात आणि युरिन मध्ये गेला तर रिफ्लेक्स इरेक्शन होतात, इंद्रियमध्ये ताटरपणा होतात. ते एनिमल्स मध्ये देतात. म्हणून त्याच्यामध्ये थेरप्युटिक डोज आणि लिथल डोज म्हणजे त्याच्या उपयोगची डोज आणि नष्ट करण्याची क्षमता अगदी नॅरो आहे. म्हणजे म्हणून जास्त लोक मरून जातात त्याच्यामध्ये, मृत्यूच येतो. म्हणून सेक्स टॉनिक तुम्ही मला सांगितलं जास्त तर दिला ते हर्बल सेक्स टॉनिक, ते काम करू शकत नाही. कारण काय, आयुर्वेद मध्ये म्हणालेलं आहे की आज तुम्ही एक पौधा तोडला तर 6 महिन्यामध्ये त्याची इफेक्ट कमी होऊन जातात. आज पौधा तुम्ही हे कॅप्सूलचे मार्केटमध्ये बघतात, ते जेव्हा तोडलेली आहे आणि मार्केट वरती येतात 1-2 वर्ष होऊन जातात. दुसरा लिहिलेला आहे की मनुष्यची प्रकृती आणि विकृती तुम्हाला बराबर नाही ख्याल असेल आणि तुम्ही औषध घेतला तरी औषध केव्हा काम करू शकणार नाही. तिसरा सांगितलं आहे की औषध द्यायच्या अगोदर पंचकर्म करावायला लागणार. तर वाघभटनी अगदी चांगली लिहिलेलं आहे की तुमच्या कपडा मेला असेल आणि त्याच्यावर मी रंग करायला गेलो तर रंग बराबर चढणार नाही. तर रंग कपडा स्वच्छ पाहिजे. म्हणून बॉडीची सिस्टीम पण स्वच्छ पाहिजे, पंचकर्मातून स्वच्छ करायला पाहिजे. आता कोण पंचकर्म काय ते एक जुलाबचा डोस पण कोण ऍडवाइज करत नाही. म्हणून धीज हर्बल सेक्स टॉनिक्स दे व्हायोलेट द बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ सेक्स ऑफ आयुर्वेदा. समजले की नाही. मला वाटते की एक इंजेक्शन ते गोळ्या दिला तर गोळ्या नाही काम करत, पण त्याच्यावरती घोड्याची की सांडचे चित्र काम करते. इंजेक्शन दिला तर ते सोय भोंकायची प्रक्रिया काम करते, त्याची इंजेक्शनची दवा काम करत असं मला वाटत नाही. एक सेंटेन्स मध्ये तुम्हाला सांगू मी, सेक्स टॉनिक्स म्हणून इट इज एक्सप्लॉइटेशन ऑफ द डेस्परेट बाय द इग्नोरंट. हे फारच सुंदर. इथे दुसरा एक प्रश्न असा उभा राहतो की या प्रकारच्या समस्या ज्या आहेत, ज्या सेक्स बद्दलची जी समजूत आहे त्याच्यानंतर लैंगिक जीवनात येणाऱ्या समस्या आहेत, तर त्या समस्या निराकरण करायला जेव्हा तुमच्याकडे लोक येतात तर सर्वसाधारणपणे कोणत्या प्रकारच्या, पुरुषांच्या कोणत्या प्रकारच्या आणि स्त्रियांच्या कोणत्या प्रकारच्या समस्या तुमच्या समोर येतात? पुरुषामध्ये शीघ्रस्खलन ते सगळ्यासून कॉमन प्रक्रिया आहे आणि इंद्रियमध्ये टाटरपणाचा अभाव ते कॉमन प्रक्रिया आहे. पण त्याच्या बेज मध्ये तुम्ही गेला तर सेक्सची भ्रांतिया, हस्तमैथून, इंद्रियाची साईज, वीर्याचा नाश झाला म्हणून सर्वनाश झाला, माझी बायकोनी पहिली रात्री रक्त निघालेलं आहे म्हणून काय वाईट आहे, अशी बातम्या राहतात. एन्झायटी राहतात, फिकर राहतात, चिंतात राहतात आणि ते चिंता त्याच्या मेन मूळ असतं. मुलामध्ये अरे इन फिमेल्स चरमसीमाचा प्रॉब्लेम राहतात, ऑर्गॅझम, क्लायमॅक्सचा प्रॉब्लेम राहतात आणि वॅजिनिझम आणि पेनफुल सेक्शुअल इंटरकोर्स ते मुख्य प्रॉब्लेम आहे. कारण काय, पुरुष संभोगच्या आधीची क्रिया आहे त्याच्यामध्ये जास्त टाइम काढत नाही. तर पुढे जाण्याअगोदर एक ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर संवाद मध्ये आपलं स्वागत. आता हे संवननची क्रिया आहे ते जास्त इम्पॉर्टंट आहे आणि ऋषी वात्सायनांनी एक संपूर्ण चॅप्टर त्याच्यावरती लिहिलेला आहे. आणि उत्तेजित झाल्यानंतर मुलीला संतोष नाही झाला तर त्याला बॅकएक होऊ शकतात, हिस्टेरिया पर्यंत पेन होऊ शकतात, काय पण होऊ शकतात, स्वभावामध्ये चिडचिडा पण येऊ शकतात. पण पुरुषला हे समजायला पाहिजे की त्याला संतोष काही करून द्यायला पाहिजे. संभोग नाही केला तर पण आता हे संतोष मिळाला की नाही ते अगदी डिफिकल्ट गोष्टी आहे. गुजराती
लड़की जब आती है मेरे पास तो मेरे को पूछना पड़ता है कि तुमने संतोष मिळ्यो. मराठी आली तर मला विचारायला पडतं तुम्हाला समाधान होतंय का. पंजाबी दे यूज द वर्ड तसल्ली, तमिल दे यूज द वर्ड तृप्ती, तेलुगू दे यूज द वर्ड संतृप्ती, इन कश्मीरी दे यूज द वर्ड खुशी. एक बाई झोपडपट्टी से आई थी आणि ते मला येऊन म्हणाली डॉक्टर साहब माझे शौहर मीन्स माझे हस्बैंड जल्दी खत्म हो जाते हैं और हम नशे में नहीं आते हैं. मीनिंग आई एम नॉट गेटिंग इंटॉक्सिकेटेड, मला नशा नाहीये. ऑर्गॅझम इज एन ऑर्गॅझम. ऑर्गॅझम एक छींक जसा आहे. एकदा बायकोने एकदा स्त्रियांनी अनुभव केलेला आहे तर त्याला माहित असतं ते हे ऑर्गॅझम काय आहे. अदरवाइज एक्सप्लेनिंग एनीथिंग टू हर इज लाईक एक्सप्लेनिंग अ रेडबो टू अ ब्लाइंड मॅन. तो बेस्ट असा आहे की स्त्रियांनाच विचारून टाकायला पाहिजे पार्टनरला तुझा संतोष मिळाला की नाही मिळाला तर आपण काही करून एक या दुसरा रास्तातून, असा ऋषी वात्सायन म्हणतात, समभोग इज नॉट इम्पॉर्टंट, संतोष इज इम्पॉर्टंट. आपल्याकडे जेव्हा माणसं येतात तेव्हा जेव्हा समस्या घेऊन येतो तेव्हा त्याच्याशी बोलणं जे आहे तुमचं, हा त्यांना प्रश्न विचारणं आहे, त्याच्याशी त्याच्याकडनं जाणून घेण्याची जी प्रक्रिया आहे ती खूप कटकटीची असते का ती सोपी असते. नाही साहेब, अजिबात नाही. आणि मी तुम्हाला इतका सांगू, मी 4 प्रश्न विचारते पुरुषला. इच्छा होते की नाही, इंद्रियमध्ये ताटरपणा येता की नाही, योनी प्रवेश होत की नाही, आणि तुम्हाला ऑर्गॅझम चरम सीमापर तुम्ही पोहोचू शकतात की नाही, त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे. स्त्रियांना 4 प्रश्न विचारते. इच्छा होते की नाही, योनी मार्गामध्ये चिकट उत्पन्न होत की नाही, योनी प्रवेश मध्ये काय त्रास होते काय नाही, आणि तुम्हाला संतोष झाला की नाही, समाधान झाला की नाही. पट करून प्रॉब्लेम, जसा तुम्ही डायजेशन मध्ये प्रॉब्लेम करते, रेस्पिरेशन मध्ये प्रॉब्लेम करते, तसा मी हा सेक्सचा प्रॉब्लेम डायग्नोज करता. ते अगदी सिंपल आहे. आणि आपला देश मध्ये हे प्रॉब्लेम सॉल्व करायचं आसान आहे. कसं काय. आपल्या जी स्त्रिया आहे, जे लेडीज आहे, त्याच्या सपोर्ट चिक्कार असतात. फॉरेन मध्ये तुम्ही गेला 2 महिन्यापर्यंत संभोग नाही केला, डायव्हॉर्स. इकडे तुम्ही लग्न केल्यानंतर 30 वर्षपर्यंत नंतर पण माझ्याकडे लोकांनी केस पाठवलेला आहे. संभोग अजिबात झालेला नाही तर पण मॅरिटल बॉन्ड इज इंटॅक्ट. हे नुसता भारत मध्ये होऊ शकतात, आणखीन कुठे. लग्न संस्थे फार प्रभावी आणि बळकट आहे. आणि इकडे एक गोष्टी नक्की आहे की प्रेमची पराकाष्ठा संभोग होऊ शकतात, पण संभोगची पराकाष्ठा प्रेम व्हायलाच पाहिजे असं जरुरी नाही. आणि दुसरा, भारतामध्ये नाही विश्वामध्ये मी तुम्हाला विचारू शकतो की पुरुष प्रेम देते सेक्स घ्यायच्यासाठी, आणि स्त्री सेक्स देते प्रेम घ्यायच्यासाठी. म्हणून मॅन गिव्स लव्ह टू गेट सेक्स and a woman gives sex to get love. I think this is a solid statement which no one can change. पण मला इथे एक सांगा, अजून एक तुमच्या स्वतःच्या बद्दल मी एक विचारतो की तुम्ही जे पेशंट घेता ते कोणीतरी रेकमेंड केल्याशिवाय घेत नाही, आणि तुम्ही डायरेक्ट पेशंट कधीच घेत नाही. डे 1 पासून प्रकाश कोठारींकडे जो पेशंट आलेला आहे तो कुठच्या तरी दुसऱ्या डॉक्टरनी रेकमेंड केलेलाच तुम्ही घेता, आणि स्ट्रिक्टली डायरेक्ट आलेल्या पेशंटला नाही सांगता. याचं काय कारण. हे प्रायव्हेट मध्ये केई मध्ये कोण पण येऊ शकतात, पण प्रायव्हेट मध्ये हे कशामुळे की पेशंटला माहित पडतात की बाबा मी क्वालिफाईड पर्सन कडे जातात. कारण की आमच्यामध्ये, आमची बिरादरी मध्ये म्हणे सेक्सॉलॉजिस्ट म्हणे, चांगले सेक्सॉलॉजिस्ट काय की भोंदू काय म्हणतात त्याला, क्वॅक कोण आहे ते, इट इज डिफिकल्ट टू डायग्नोज. आणि दुसरा, दिस हेल्प्स मी इन शार्पनिंग माय ओन स्किल्स ओनली. कारण काय डिफिकल्ट केसेसच नुसतं माझ्याकडे येतात. म्हणून मी पहिले दिवस पासून तुम्ही माझी ऑफिस वरती बोर्ड नाही असेल, पेशंट रेफर्ड पेशंटच मी घेतो, आणि दिस इज द रिझन. व्हेरी क्लिअर. डॉक्टर, आपण या संबंधीच्या इतर समस्या आणि इतर सेक्स आणि आर्ट हा जो तुमचा आवडीचा जो विषय आहे, ज्याच्यावर तुम्ही पुन्हा एक्झिबिशन पण केलेलं आहे, त्याच्यावर आपण या साऱ्यावर उद्या येणार आहोत. आज आपण इथेच थांबतोय. आपल्याला आमचा कार्यक्रम कसा वाटला या संबंधी पत्र, ईमेलद्वारे आम्हाला जरूर कळवा. आमच्याशी पत्रव्यवहार करण्याचा पत्ता आहे
नमस्कार. संवादच्या आजच्या आपल्या कार्यक्रमामध्ये डॉक्टर प्रकाश कोठारी यांच्या बरोबर जो काल आणि परवा आपण संवाद साधत होतो तो पुढे चालू ठेवणार आहोत या आधुनिक वात्स्यायनाशी. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. कला, धर्म आणि सेक्स यांचाही काही संबंध आहे आणि त्याच्यावरही तुम्ही लिहिलेलं आहे, त्याच्यावर तुम्ही सेमिनार्स मध्ये मांडलेलं आहे. तर धर्माचा सेक्सशी काय संबंध आणि कलेचा सेक्सशी काय संबंध आहे? धर्म आणि सेक्स वात्सायनच्या पहिला सूत्र आहे कामसूत्रमध्ये. धर्म अर्थ कामेभ्यो नमः. माने आई सैल्यूट धर्म एंड अर्थ एंड काम. वो मोक्ष की बात नहीं करते हैं. और किसी भी धर्म में सेक्सला वाईड आहे असं कोणी लिहिलेलं नाही. आपण एग्जाम्पल घेऊन या कुरान शरीफच्या. मुसलमान भाई की जो किताब है क्या खूब लिखा है. आदमी औरत का लिबास है और औरत आदमी का लिबास है. सेक्स एज्युकेशन का बेहतरीन उदाहरण दिया है. आपण हे पहा तुम्ही गीता 10व्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण डिक्लेअर्स प्रजजन चास्पी कंदर्प, meaning thereby I am omnipresent and in the human body I am present as sexual desire, whether sexual desire or reproductive desire, both are interrelated. म्हणून मी सर्वव्यापी आहे आणि ह्युमन बीइंग्स मध्ये मी कामेच्छा प्रकट होतो. आपली हिंदू संस्कृतीवर तुम्ही बघा, हिंदू फिलॉसॉफीवर बघा तुम्ही. धर्म, अर्थ, काम आणि त्याच्यानंतर मोक्ष म्हणजे हे 4 स्तंभ दाखवलेले आहे. आपलं मंदिरवरती तुम्ही नजर करा. खजुराहो, बेलूर, मोढेरा, कुठलाही मंदिर तुम्ही घेऊन घ्या. सगळे मंदिरची आउटर वॉल्स मध्ये शिल्पकृती तुम्ही बघा. ते सगळं सेक्स एज्युकेशनचा एक प्रकार आहे. कारण की ते वेळा बिफोर फ्यू 100 years ago प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया की संवादचे आपला असा डिस्कशन कुठे उपलब्ध नव्हता. मग सेक्स एज्युकेशनचा मीडियम कुठचा होता? शिल्प, मंदिर. सगळे लोक मंदिरला तो जात असेल तर ऑटोमॅटिक सेक्स एज्युकेशन सगळ्याला मिळत होता. म्हणून सेक्स अधर्म आहे, पाप आहे, हीनता आहे असा कुठेही नाही लिहिलेला आहे. असा उद्देश आहे की सेक्स संसारची आधारशिला आहे. आर्ट, लिटरेचर, सेक्स सगळे मध्ये त्याचा संबंध आहे. आजकाल तुम्ही गझल लोक ऐकत असाल. फॅन्टॅस्टिक कोरिलेशन तुम्हाला मी दाखवते. ते 2 लाईन आहे, त्याला एक शेर म्हणतात गझल मध्ये. बरोबर. 2 व्यक्तीचा एक एन्काउंटर आहे, त्याला आपण एक अनुभव म्हणतात. असे कितकेही शेर जमा केले तर एक गझलच्या रूपांतर होतात. बरोबर. आणि असा कितकेही अनुभव झाले तर एक संबंधची सुरुवात होता. बरोबर आहे. आणि गालिबनी काय खास लिहिलं आहे की बलाए जहां है गालिब उसकी हर बात, इशारत क्या, इबारत क्या, अदा क्या. गालिब ये कह रहा है कि 3 गोष्ट गझल मध्ये पाहिजे, खास जरूरतची आहे. इशारत म्हणून इशारा, इबारत म्हणून कम्युनिकेशन, बातचीत जे आपण लोक करतात संवाद, आणि तिसरा अदा म्हणून स्टाईल, नखरे. तुम्ही मला विचारला तर माझी ब्रांच मध्ये ते जास्त जरुरी आहे. आणि गझल्स हॅव बीन रिटन ऑन एव्हरी आस्पेक्ट ऑफ सेक्शुअलिटी, वेदर इट इज मास्टरबेशन, होमोसेक्शुअलिटी, हेटेरोसेक्शुअलिटी. आणि हे सगळं एक चांगली गोष्टी आहे. त्याच्यावर चित्र पण आहेत ना? चित्र पण आहे, प्रेमचे चित्र आहे. तुमचं स्वतःचं कलेक्शन आहे ना प्रचंड? हा साहेब, प्रचंड तो नाही पण इतका आहे, कलेक्शन आहे. विच त्याच्यामध्ये आता जे कॉन्फरन्स केली होती त्याच्यामध्ये सगळ्या राजपूत, मोगल मिनिएचर्स, आर्ट, पाश्चिमात्य पण आहेत. हा जी, ऑल ओव्हर ग्लोबल कलेक्शन होता. आणि त्याच्या रायटिंग सगळा मुलखराज आनंदी लिहिला होता. आणि इट्स अ रेअर कलेक्शन जी.
इरोटिक फिलाटेली आहे, इरोटिक स्टॅम्प्स, इरोटिक लव्ह लेटर्स. एक प्रेमपत्र होता 1804चा. ते त्याच्यामध्ये द बॉय हॅज सेंड अ ब्लड स्टेन किसेस टू हिज गर्लफ्रेंड, म्हणजे रक्ताची किसेस पाठवली आहे. आणि ते 1804चे लव्ह लेटर मध्ये कुठे हॉलंडसून लिहिला आहे स्पेन वरती वाया पॅरिस, आणि त्याच्यामध्ये ब्लड आजपर्यंत मौजूद आहे, टिकून आहे. ते आम्ही तिकडे ठेवला होता. इट वेंट ऑन व्हेरी वेल. अँड म्हणून ह्याच्यामध्ये काय आर्ट आहे, गझल्स आहे, म्युझिक आहे, ते सगळी आपली स्पेशल सेन्सला उत्तेजित करतात. म्हणजे समज वाढवणारीच गोष्ट आहे. हा, समज वाढवणारी आहे, आणि ते एन्झायटी कमी करतात आणि मानसिक उत्तेजना लावतात, नॅचरल उत्तेजना लावतात. आणि थोडी वय झाली त्याच्यानंतर, म्हणजे आय एम टॉकिंग अबाउट द सिनियर सिटीजन्स, हे वस्तू चिकार मदतरूप होऊ शकतात. त्याच्यावर मी येणार आहे. त्याच्या अगोदर एक तुम्हाला एक प्रश्न राहिलेला आहे. शोधांमध्ये एक तो गणला जातो आणि तो मानवी उत्क्रांतीमध्ये सर्वात महत्वाचा शोध मानला जातो. पण त्या शोधामुळे मानवावर एका पद्धतीने वेगळे प्रश्न निर्माण केलेले आहेत. त्याच्यावर आणि अगोदर एक ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर संवाद मध्ये आपलं स्वागत. तो शोध मी जो म्हणत होतो तो वायग्राचा शोध जो आहे, की वायग्रा हे त्याचं हे नेम आहे, ट्रेड नेम आहे. पण तो जो शोध आहे ज्याला जगभर त्या कंपनीचं वायग्रा तर ते सर्रास तुम्हाला उत्तेजना देणारं आणि क्षमता देणारं असं औषध आहे असं जगभर मानलं आलं. आणि तो स्टेटस सिम्बॉल झाला होता काही काळ. भारतात जेव्हा वायग्रा येत नसे तेव्हा तो स्टेटस सिम्बॉल झाला होता आणि ते चोरून आणलं जायचं. आणि ते वायग्रा ही सर्वकालिक सर्व ठिकाणी चालणारी जादू आहे असं मानलं जातं. आजपर्यंत 8000 पेशंटला वायग्रा दिलेली आहे केईएम हॉस्पिटलमध्ये. आणि मी इतका सांगून शकतो तुम्हाला की बराबर समजून हे गोळी दिली तर एक भयंकर आशीर्वाद रूप आहे. अगदी चांगली गोळी आहे. आपले देशमध्ये प्रत्येक मुंबई गावामध्ये एव्हरी इयर 4000 ऍप्लिकेशन डिवोर्सची येते. त्याच्यामध्ये मोर देन 50% सेक्शुअल इनकॉम्पॅटिबिलिटी, सेक्शुअल प्रॉब्लेम साठी लोक डिवोर्स घेतात. त्याच्यामध्ये वायग्रा खूपच उपयोगी काम करू शकतात. 4 तबक्का असतात: कामेच्छा, इंद्रियमध्ये उत्तेजना, इंद्रियाचा टकाव आणि स्खलन अवस्था. वायग्रा इच्छा नाही वाढवत. जल्दी पतन होऊन जात असेल, शीघ्र स्खलन होऊन जातं, त्याच्यामध्ये फायदा नाही करतात. पण एक माणूसची इंद्रियामध्ये 15%, 20% उत्तेजना आली त्याला ते 90% घेऊन जातात. आणि मेन प्रॉब्लेम काय असतात, इच्छा आली, इंद्रियामध्ये ताठरपणा आला आणि संभोग करायला गेला त्याच्या आधीच नरमपणा आला. इंद्रिया ते टकवून शकतात, वायग्रा टकवून शकतात. हे उत्तम गोळ्या आहे. पण सर्वकालिक सर्वत्र वापरल्या जातात. नाही असं नाही, त्याचा निषेध आहे. तुम्हाला ब्लड प्रेशर असेल आणि त्याच्यामध्ये तुम्ही नायट्रेट युक्त काय गोळ्या घेत असेल तर हे निषेध आहे. अल्फा ब्लॉकर्स घेत असेल तर हे गोळ्या तुम्ही घेऊन नाही शकत. पण ते गोळ्या बदलून तुम्ही दुसरी गोळ्या घेऊन मग परत वायग्रा घेऊन शकतात. दुसरा, हे वायग्रा जी गोळ्या आहे ती त्याच्यामध्ये केव्हा केव्हा नॉशिया किंवा वॉमिटिंग असा होऊ शकतात. किंवा ब्ल्यू कलर असला तर तुम्हाला थोडा येलो दिसणार, येलोचा ब्लू दिसणार, पण अशी काही मोठी साईड इफेक्ट नाही. आणि मी कमीच कमी 200 लग्न बचावले असेल. डिवोर्स 200 लग्न मी केईएम हॉस्पिटल मध्येच बचावले असेल. हे उत्तम औषध आहे. आणि मला असं वाटते की प्रौढावस्थामध्ये म्हणून एल्डरली मध्ये पण हे सेफ गोळ्या आहे. पण ते घेतल्यावर ऍडिक्शन अजिबात नाही. त्याची असर नुसता 4 तास असतात साहेब. आणि त्याच्या एडिक्शन नाही. आणि तुम्ही 1 महिन्यामध्ये 30 वेळ घेऊन शकतात. 24 आवर्स मध्ये, आम्ही एक गोळ्या 24 आवर्स मध्ये घेऊन शकतात. आणि देशी वायग्रा पण इतकीच उत्तम आहे जितकी विदेशी वायग्रा. काही फरक नाही. आणि वायग्रा आल्यानंतर असं वाटतंय की सेक्स हॅज नो एक्सपायरी डेट. पण आता त्याच्यात दुसरा मुद्दा आहे जो मगाशी तुम्ही धर्मावर बोलताना म्हणालात की धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. तर एक वय झाल्यानंतर
आपल्याकडे असं मानलं जातं की आता ही गृहस्थाश्रम संपून वानप्रस्थाश्रमाची जी संकल्पना आहे त्याच्यामध्ये सेक्स हे वर्ज्य मानलं गेलेलं आहे. वर्ज्य म्हणजे असं जाहीर कोणी बोलत नाही आता वर्ज्य म्हणून, पण एकंदरीत सेक्स कडे पाहण्याचा दृष्टिकोन हा निवृत्तीपर असावा असं मानलं गेलेलं आहे. तर एक सायंटिस्ट म्हणून, एक डॉक्टर म्हणून आणि एक संपूर्ण शास्त्र, कला आणि सेक्सचा अभ्यासक म्हणून तुमचं स्वतःचं काय मत आहे? पूर्वी मी तुम्हाला सांगितलं साहेब की वात्सायन ऋषी होते. त्याची वाणी पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचर मध्ये सत्य राहणार. वात्सायनचा पहिला नियम आहे आ सप्तती यौवनम, म्हणून युथ इज अप टू 70 इयर्स. जवानी 70 वर्ष पर्यंत आहे, अबाधित आहे. त्याच्यानंतर नाही असं नाही, पण आहेच, 70 पर्यंत आहेच. आहेत. म्हणून सेक्स, तुम्ही मला सांगा डॉक्टर काय घ्यायला पाहिजे चांगली वस्तूसाठी? व्हॉट एव्हर इज गुड फॉर द होल बॉडी, सगळे बॉडीसाठी जे चांगलं ते सेक्स साठी पण चांगलं. से फॉर एक्झाम्पल एल्डरली इंडिव्हिज्युअल झाला तर आपण पुराण्या जमान्यामध्ये लोक उडद पाक खात होते गायचे घी मध्ये. कारण काय? उडद मध्ये टेस्टोस्टेरॉन मेल हॉर्मोन जास्त आहे. गायच्या घी कशामुळे? गायच्या घी कोलेस्ट्रॉल वाढवत नाही. नाही वाढवत. गायच्या घी डोळ्यासाठी चांगला. गायच्या घी पित्त शामक, गायताची कब्ज नाही करत. आणि गायच्या घी भेसच्या नाही, कारण जे ताकद बैल मध्ये आहे ते पाडेमध्ये नाही असं चरक म्हणतात. चरकाने लिहून ठेवलं. चरकने लिहून ठेवलेलं आहे. The strength which the ox has got, the male buffalo does not have. That's why cows ghee. आणि जे आपण लिहिलेलं आहे that is all truth. पण ह्या पार्श्वभूमीवर तुम्हाला स्वतःला काय दिसतं की हे लोक मानतात का? म्हणजे 70 वर्षापर्यंत लोकांची भूमिका हीच असते का? माझ्याकडे लास्ट पेशंट केएम मध्ये आलेला होता, त्याची उमर 89 वर्षांची असतात. राजू साहेब किती? 89. 89. हा, ते रेकॉर्ड वरती आहे. ते लखनौ सोडले तर 4थी शादी बनवू शकतात. डॉक्टर, पुढे जाण्याअगोदर एक ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर संवाद मध्ये आपलं स्वागत. हे आला ऑल राईट झाला, त्याच्यानंतर ते परत लखनौ सोला आला आणि सगळ्यांना जे ओपीडी मध्ये जितके पेशंट होते मोर देन 100 सगळ्यांना त्यांनी मिठाई बांटलं. तिकडे आणली ती सगळ्याला त्यांनी दिली. आणि अजून पर ते मला पत्र व्यवहार चालू आहे. डॉक्टर साहेब तुमची कृपावर सगळं ठीक आहे. सो आता आजच्या जमान्यामध्ये नामर्दगी जशी काही चीज. पण हे पुरुषांच्या बाबतीत, स्त्रियांच्या बाबतीत पण हेच लागू होतं का? बिलकुल लागू होतात. स्त्रियामध्ये फिमेल हॉर्मोन केव्हा केव्हा 45-50 नंतर जेव्हा पाळी जातात त्याच्यानंतर कमी होतात. ते वेळा योनी मार्गात थोडा सुका पण होतात आणि संभोग करायला गेला तर थोडा पेन वगैरे होऊ शकतात. ते वेळा काय यू कॅन यूज सम लुब्रिकेशन, काय चिकट की फिमेल हॉर्मोन्स. ते फिमेल हॉर्मोन्स आपण सोयाबीन्स मध्ये जास्त राहतात, ग्रीन व्हेजिटेबल्स मध्ये जास्त राहतात. आणि जरूरत लागली तर डॉक्टरची देखरेख हेठळ तुम्ही काय हॉर्मोन्स पण घेऊ शकतात. जसं मी सांगितलं वायग्रा पण यू हॅव टू टेक अंडर डॉक्टर्स ऍडवाइस, कारण की ते प्रिस्क्रिप्शन ड्रग आहे. आणि सेक्स 2 कान मध्ये आहे, 2 पायामध्ये नाही. म्हणून सेक्स लाईज बिटवीन द 2 इयर्स अँड नॉट बिटवीन द 2 लेग्स. इफ यू थिंक you are young and effective, you remain effective. And if you think that you are old and useless, you become useless. सेक्सची काही एक्सपायरी डेट नाही साहेब. इथे अजून एक प्रश्न आहे जो सामाजिक प्रश्न आहे खऱ्या अर्थाने. 2 खरे प्रश्न आहेत. त्यातला एक प्रश्न असा आहे की लोकसंख्या. आपल्याकडे 2 गोष्टी आहेत बघा, की एक तर एवढा परंपरा आहे, एवढी वारसा आहे शहाणपणाची, तो लुप्त झालेला आहे. आणि सेक्स ही एक अधर्म आणि भयंकर गोष्ट आहे असं मानण्याची एक कालखंड होऊन गेलेला आहे. आणि तरीही आपली लोकसंख्या जे ओपन म्हणजे फ्री सेक्स असलेल्या देशांपेक्षाही प्रचंड वाढलेली आहे आणि ती असाधारण वाढलेली आहे. तर सेक्स बद्दलचं शहाणपण ज्ञान या पॉप्युलेशन कंट्रोलमध्ये उपयुक्त ठरू शकतं. ते कसं ठरू शकतं? एकच उपाय आहे साहेब, सेक्स एज्युकेशन. सगळ्या मुलाला द्यायला पाहिजे, टेलिव्हिजन वरती द्यायला पाहिजे.
सगळा वडीलला द्यायला पाहिजे, म्हणून आई वडिलांना द्यायला पाहिजे, सो दॅट दे कॅन इम्पार्ट प्रॉपर सेक्स एज्युकेशन टू देअर चिल्ड्रन, सो दॅट वी कॅन फॉर्म अ हेल्दी सोसायटी. आणि सेक्स एज्युकेशन why? Sex education does not mean teaching people to know what they do not know, but it means teaching them to behave as they do not behave. म्हणून सेक्स एज्युकेशनचा मतलब हे नाही की आपल्याला लोकांना हे शिकवायचं आहे जे ते लोकांना येत नाही, पण असा आचरण करायचं शिकवायचं आहे जे लोक तसा आचरण नाही करत. पण अज्ञानामुळे एड्स आणि वाढते असं तुम्हाला वाटतं? साहेब, आय कॅन अंडरस्टँड, कोणी लिहिलेलं आहे अगदी चांगला, एलिझाबेथ टेलन लिहिलेलं आहे की आय कॅन अंडरस्टँड, इट इज सॅड दॅट पीपल आर डाईंग ऑफ एड्स, बट इट इज बॅड दॅट पीपल आर डाईंग ऑफ इग्नोरन्स. हे सगळ्यांचा एकच मात्र उपाय आहे. अज्ञानाने मरतात हे वाईट. आणि मी तुम्हाला सांगू एक की एड्सला कंडेम करू नका, त्याला कंडोम करा. कंडोम म्हणून निरोध. डोंट कंडेम एड्स, जस्ट condom it. That should be the message. This will help both population explosion as well as HIV control. Otherwise, whatever budget the finance minister gives, country cannot prosper. पण मला आता दुसरं एक सांगा, तुम्ही ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम एवढा काळ या समस्येशी लोकांच्या शहाणपणासाठी तुम्ही काम करता आहात, तर एवढ्या ह्या सगळ्या काळात तुम्हाला लोकांमध्ये बदल होताना दिसतोय का? का लोक तसेच आहेत असं वाटतं? चिकार बदल झालाय? मी सुरुवाती KEM हॉस्पिटल मध्ये जे वेळा डिपार्टमेंट ओपन केला होता 25 वर्ष अगोदर, 1-2 फिमेल्स पण नाही आली होती 2 वर्षासाठी. आणि आता स्त्रिया येऊन सांगते, डॉक्टर माझ्या नवऱ्याला ठीक करा, नाहीतर मी लग्नातून बाहेर जाते, आय एम वॉकिंग आउट ऑफ मॅरेज. यंग मुली येऊन म्हणतात, डॉक्टर मला समाधान होत नाही, काय प्रॉब्लेम आहे जरा बघा. असा केव्हा 25 वर्ष पहिला अगोदर शक्य नव्हता. आणि हे एक म्हणून सेक्शुअल राईट इज अ बेसिक ह्युमन राईट अँड नीड्स टू बी रिस्पेक्टेड. अजून एक गोष्ट की सगळ्यांच्याच नशिबी देशभरात कन्याकुमारी पासून दिल्ली पर्यंत प्रकाश कोठारी नसतात, डॉक्टर प्रकाश कोठारी. तर अशा वेळेला आपल्या जवळ असलेल्या सेक्सॉलॉजिस्ट बरोबर आहे, क्वॅक नाही, योग्य पद्धतीने मार्गदर्शन करतो, हे ओळखायचं कसं? व्हेरी डिफिकल्ट. त्याचे बदल मी तुम्हाला एक चांगला सांगू काय? संवादचा प्रोग्राम जास्ती कर. समजला? संवाद म्हणे चांगली गोष्टी. यू विल एग्री विथ मी, टेलिव्हिजन आता सगळी जागावरती आहे. आपण कोण बनेगा करोडपती के संवाद प्रोग्राम करू शकतात आणि लोकांना मदत करू शकतात. तर हे पण प्रोग्राम करून लोकांना मदत करू शकतात. इट्स व्हेरी सिम्पल. एक अत्यंत समज म्हणजे लोकांमध्ये एक समज आहे, पुरुषांमध्ये समज आहे, आणि ती ज्या मी तुम्हाला आज विचारू इच्छितो की ज्या समजामुळे अनेक त्याच्यावर आधारलेली पुस्तकं, शहाणपणा लिहिल्या गेलेला आहे, व्यक्त केलेला आहे, की मोनोगामी आणि पॉलिगामी असण्याबद्दल, की नैतिकतेच्या संदर्भामध्ये एक प्रश्न असा आहे की पुरुष हा अनेक स्त्री वादी आहे मूलतःच, म्हणजे जीन्स मध्ये, शरीरामध्ये बनवला गेलेला आहे, आणि स्त्री ही एक पुरुष वादी आहे, असं आहे का? सायन्स असं सांगतं का? नाही सर, असं नाही. पहिला तो पॉली मीन्स मोर अँड गॅमस मीन्स मॅरेज. तर आपलं हिंदू लोक मध्ये जास्त होत नाही. तो मॅन कॅन बी पॉली इरोटिक अँड अ वुमन इज मोनो इरोटिक, तसं तुम्ही म्हणतात. असं काय नाही. इट ऑल डिपेंड्स. अननेसेसरी पुरुषांना दोष द्यायची काय आवश्यकता नाही. गैरसमज दूर करायची आवश्यकता आहे. अ मॅन अँड वुमन can be monoerotic, can be polyerotic. It depends upon one situation to another, one mood to another. पण हे असणं हे आतमध्येच असतं का? त्याच्या हातात नसतं का? नाही, असं सांगता येत नाही. केव्हा केव्हा सिच्युएशन पर पण अवलंबित होऊ शकतात. पण जास्त बाय अँड लार्ज इट इज इंडिव्हिज्युअल्स पर्सनॅलिटी. त्याची पर्सनॅलिटी, इट्स इंडिव्हिज्युअल्स पर्सनॅलिटी. टू बी पॉलिगॅमस, टू गो आउट ऑफ मॅरेज, हे सगळे इंडिव्हिज्युअलची पर्सनॅलिटी राहतात.
किंवा लोक असतात ते चिकाल स्त्रियांबरोबर पण दे विल ऑब्झर्व देअर ओन डिसिप्लिन. इट्स इंडिव्हिज्युअल्स पर्सनॅलिटी, डेफिनेट पर्सनॅलिटी. इंडिव्हिज्युअल्स ओन पर्सनॅलिटी, इज ओन मेंटल मेकअप, नथिंग मोर दॅन दॅट. अखेरचा प्रश्न विचारतो जरूर सर. की ह्या देशाच्या ह्या समाजाच्या काम जीवनाकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो पूर्णतः पॉझिटिव्ह आणि तो एक धर्म आहे, ती एक कला आहे. या पद्धतीने जो अगोदर विचार केला होता तसाच आता पुन्हा होऊन तशा प्रकारची शास्त्र कला मुक्तपणे उभ्या राहतील संपूर्ण समाजात, त्याला प्रोटेस्ट होणार नाही अशी तुम्हाला आशा वाटते पुढच्या काळात, का ते होतच राहील? ते असा सुरू झालेला आहे. डिपार्टमेंट ऑफ सेक्शुअल मेडिसिन KEM हॉस्पिटलमध्ये खुललेला आहे. आणि जेव्हा गव्हर्नमेंट पण कोण सेक्सॉलॉजिस्टला अवॉर्ड देतात, नॅशनल रेकग्निशन करतात, सेक्शुअल मेडिसिन मध्ये पद्मश्रीचा अवॉर्ड दिला, दॅट बिकेम अ इंटरनॅशनल न्यूज ऑल ओव्हर दी वर्ल्ड की द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हॅज रेकग्नाइज अ सेक्सॉलॉजिस्ट. हे अमेरिकामध्ये मास्टर्स अँड जॉन्सनला नाही केलेलं आहे, नाही केलं. ते काम इकडे झालं. सो तुम्ही आशावादी आहात? ऍब्सोल्युटली, ऍब्सोल्युटली. डॉक्टर, तुम्ही इथे आलात आणि संवाद मध्ये 3 दिवस सतत लोकांच्या जीवनातल्या अत्यंत महत्वाच्या आणि अशा सुंदर बाबींवर तुम्ही इतकं छान बोललात, त्याबद्दल ETVच्या सर्व प्रेक्षकांतर्फे मी आपले आभार मानतो. धन्यवाद. थँक्यू. आपल्याला आमचा कार्यक्रम कसा वाटलाय संबंधी पत्र, ईमेलद्वारे आम्हाला जरूर कळवा. आमच्याशी पत्रव्यवहार करण्याचा पत्ता आहे आजचा संवादचा